नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलाने सगळा स्वयंपाक अद्वैतच्या मनासारखा बनवलेला असतो. पुरणपोळी बनवलेली असते आणि त्यामुळे अद्वैत खूपच खुश झालेला असतो आणि अद्वैतच्या चेहऱ्यावरील ते समाधान बघून कला खुश झालेली असते. त्यानंतर बाकीचे सर्वजण सुद्धा डायनिंग टेबलवर जेवायला आलेले असतात. आता अद्वैतच्या ताटात पोळी नसते, त्यामुळे कला विचारते की अद्वैत, तुला अजून एक पोळी वाढू? अद्वैत तिला म्हणतो की तुला ताटात दिसत नाहीये ना पोळी, मग वाढ ना. कला म्हणते की बरं. कला अद्वैतला पोळी वाढते. रजनीला ती म्हणते, रजनी मॅडम, अहो तुम्ही पण बसा ना, मी तुम्हालाही वाढते. रजनी म्हणते की हो, इथलं थोडंसं आवरून घेते आणि मग मीही बसते. कला आबांना म्हणते की आबा, तुम्हाला एक वाढू का पुरणपोळी? त्यावर आबा म्हणतात की नाही नाही, बस झालं मला. त्यावेळी अद्वैत कलाला म्हणतो की फेल आहे, तुझी पुरणपोळी फेल आहे. बघ, आबा पुरणपोळी परत घेत नाहीये, याचा अर्थ काय? तुझी पुरणपोळी फेल आहे म्हणूनच आबा पुरणपोळी घेत नाही. कला म्हणते की अच्छा अद्वैत चांदेकर, परंतु तुझी तर चौथी पुरणपोळी सुरू आहे आणि आज तर तू अर्धा डझन पुरणपोळ्या उडवणार, यात काही शंका नाही. हा बघ म्हणजे चांदेकर, माझ्या पुरणपोळ्या फेल असून सुद्धा किती आवडल्यात ना तुला. म्हणजे अक्षरशः 4-4 पुरणपोळ्या आतापर्यंत तू खाल्ल्यात आणि तरी सुद्धा अजूनही तू थांबत नाहीये. म्हणजे बघ मी किती छान पुरणपोळ्या बनवल्यात ते. अद्वैत म्हणतो की तसं नाहीये ग, काय आहे ना, मी जरा ऍडजस्टिंग स्वभावाचा माणूस आहे, त्यामुळे काही गोष्टी मी करत असतो ऍडजस्ट. कला आता अद्वैत जवळ जाते आणि अद्वैतला म्हणते की काय चांदेकर, ऍडजस्टमेंट? नाही नाही, हा ऍडजस्ट करू नकोस तू. काय आहे ना, तुम्हा चांदेकरांना ऍडजस्टमेंटची सवय नाही आहे रे. अद्वैतच्या ताटातून ती पुरणपोळी घेत असते आणि अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तुला पुरणपोळी आवडली नाहीये ना, फेल आहे ना. हे बघ, उगाच ऍडजस्ट करायचं काही काम नाही, पोटाचा प्रश्न असतो. दे बरं ती पुरणपोळी इकडे. चल, मी पुरणपोळी काढून घेते. अद्वैत तिला म्हणतो की कशाला, तू काय डोक्यावर पडली आहेस का? अरे ताटात वाढलेलं काही कोणी काढून घेतं का? आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, बायकोने जर एखादा पदार्थ ताटामध्ये वाढला तर त्या बायकोने केलेल्या पदार्थाची तारीफ करायची असती, तो पदार्थ चांगला झालाय असं सांगायचं असतं. म्हणजे कसं, घरच्या अन्नपूर्णेला हुरूप येतो आणि मग बाकी सर्वांच्या सुद्धा अंगी लागतं ते आणि घरची अन्नपूर्ण सुद्धा खुश राहते. कला आबांना म्हणते की आबा, तुम्ही अगदी बरोबर बोललात, परंतु चांदेकरला या सगळ्या गोष्टी समजणं अवघडच आहे बरं का. अद्वैत म्हणतो की काय, मला काही अवघड वगैरे नाहीये, चांदेकरला सगळ्या गोष्टी सहज सोप्या आहे आणि अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी मी करू शकत नाहीये. कला म्हणते की चांदेकर, अरे तू माझं कौतुक करणार म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवणार. अद्वैत म्हणतो की गप्प बस, अशी कुठलीही गोष्ट नाहीये की जी मी करू शकत नाही, करू शकतो मी. आता आबा काय म्हटले की घरामध्ये जर कौतुक केलं अन्नपूर्णेचं तर घर प्रसन्न राहतं. मग मी तुला सांगतो की छान झाल्यात ह्या पोळ्या, आता अगदी छान आणि सुंदर झाल्यात पोळ्या, एकदम जगात भारी असं म्हटल्यावर संगीता आता अद्वैतकडे बघून हसू लागते. तर मंडळी, रिमाइंड करून देण्यासाठी परत आली आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि तसंही एक लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो, त्यामुळे लगेचच लाईक करा. धन्यवाद. मला अद्वैतला म्हणते की अरे बापरे, मगाशी तर तू वेगळा बोलला होतास आणि आता तर काहीतरी वेगळाच बोलतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की तेव्हा मी खोटं बोललो होतो आणि आता जे बोलतोय ते खरं बोलतोय. का, तुला काही प्रॉब्लेम आहे का? कला म्हणते की नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाही, मला तर हेच हवं होतं. अद्वैत म्हणतो की झालं ना तुझ्या मनासारखं, मग वाढ ना आता पोळी. मग कला आता त्याला पुन्हा एक पुरणपोळी देते. अद्वैत तिला म्हणतो की आता तूप कोण वाढेल पुरणपोळीवर? कला म्हणते की हो बाबा, वाढते. मग कला पुरणपोळीवर साजूक तूप घालून अद्वैतला वाढत असते. तेव्हा मात्र सरोज त्या दोघांकडेही खूप रागाने बघत असते आणि अद्वैतचा तिला जास्त राग येत असतो, कारण अद्वैत खाण्यासाठी अगदी कलाच्या मागे लागलेला असतो आणि कला सुद्धा बायकोच्या हक्काने त्याला वाढत असते. जेवण झाल्यानंतर आता संगीता, कला, रजनी वगैरे सोफ्यावर बसलेले असतात. संगीता कलाला म्हणते की कले, आजचं जेवण आणि आजच्या पुरणपोळ्या अगदी जगात भारी झाल्या होत्या बरं का. जावई बापू म्हटले ना जगात भारी, अगदी तसंच. आणि जावई बापूंच्या चेहऱ्यावर बघितलं का, ते जेव्हा जेवले ना तर त्यांच्या चेहऱ्यावर असे तृप्तीचे भाव होते. रजनी म्हणते की हो वहिनी, तुम्ही एकदम बरोबर बोललात हा. कला म्हणते की हो, एवढा आनंदी होता तो, तरी सुद्धा काहीतरी खुसपट त्याला काढायचीच होती. त्याचं असंच आहे, त्याला काही ना काहीतरी खुसपट काढून नेहमी माझ्याशी भांडणच करायचे असतात. संगीता म्हणते की अगं, हे प्रेम असतं, असं ते डायरेक्ट दाखवायचं नसतं. अगं, अशा लुटूपुटूच्या भांडणांकडे आपण नेहमी कानाडोळा करायचा असतो ग कले. अगं, तू एक गोष्ट बघितली का, एवढा मोठा चांदेकरांचा डोलारा, चांदेकरांचा बिझनेस तो सांभाळतो, परंतु तरी सुद्धा अगं किती साधा माणूस आहे ग तो.
नैना सुद्धा तिथे कॉफी पीत बसलेली असते तेव्हा नैनाला सौरभचा मेसेज आलेला असतो. सौरभने तिला मेसेज केलेला असतो की पैशांची व्यवस्था झाली का. त्यावेळी नैना त्याला मेसेज करून सांगते की तू थोडा धीर धर, मी तुला तुझे सर्व पैसे देऊन टाकेल, परंतु आता माझ्या मागे लागू नकोस. नैनाने हा मेसेज पाठवल्यावर सौरभ तिकडनं म्हणतो की तू काहीही कर, मला त्याचं काही घेणं देणं नाहीये, परंतु पैशांची सोय झाल्या झाल्या पहिल्यांदा मला कळव. तितक्यातच अद्वैत तिथे आलेला असतो. अद्वैतचं जेवण अगदी छान झालेलं असतं आणि हसत हसत अद्वैत येतो. अद्वैत आल्यावर संगीता उठते. त्यामुळे अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, तुम्ही खाली बसा बरं. छान, एकदम छान मस्त दुपारी जेवण झालंय आणि मस्त झोप सुद्धा झाली माझी. काय मस्त पुरणपोळ्या झाल्या होत्या आज. आता कलाला खूप छान वाटत असतं की अद्वैत तिची तारीफ करत असतो. त्यामुळे कला हसत असते. अद्वैत लगेच तिच्याकडे बघून म्हणतो की हा काय ही 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 करू नकोस. नाही नाही, हिला एवढं परफेक्ट जमूच नाही शकत. आत्ता माझ्या लक्षात आलं मिसेस खरे, पुरणपोळीसाठी कणिक तुम्ही भिजून दिली होती ना. तरी म्हटलं की हिच्या हाताला चव कुठून आली, हिच्या हाताला चव येणं शक्यच नाहीये. कला म्हणते की अच्छा, आता बघच तू, मी तुला संध्याकाळी काय जेवायला देते ते बघ. मग दुपारच्या पुरणपोळीची आठवण काढून काढून जेवशील, बघच तू. संगीता कलाला हळूच म्हणत असते की गप ग, अशी भांडणं म्हणजे नवऱ्याचं प्रेम असतं, कळत कसं नाही कले तुला. अगं कले, नवऱ्याची सेवा करायची असते, पुण्याचं काम असतं ते. अद्वैत संगीताला म्हणतो की बघा बरं मिसेस करे, तुम्ही किती बरोबर बोलता आणि तुम्ही किती करेक्ट आहात. वाटत नाही हा तुम्ही हिची आई आहात म्हणून. हे बघितलं ना तुम्ही, ही प्रत्येक वेळी मला कशी बोलत असते, माझ्याशी कसं बिहेव करते. तरी सुद्धा मी थोडी सुद्धा हिच्याकडे कंप्लेंट करत नाही. जे काही माझ्या ताटात वाढलेलं असतं ते ताटातलं मी संपवतो, खातो, काहीच माझा प्रॉब्लेम नसतो हिला. तरी सुद्धा ही प्रत्येक वेळी भस्कन माझ्या अंगावर येते आणि मला बोलत राहते. कला अद्वैतला म्हणते की गप्प बस, माझी आई येते, जास्त लाडात नको येऊस. अद्वैत म्हणतो की आई जरी तुझी असली तरी बाजू प्रत्येक वेळी माझीच घेते, कारण तुझ्या आईला माहितीये कोण खरं आहे कोण खोटं आहे आणि त्यांची मुलगी कशी आहे हे तर त्यांना चांगलंच माहितीये. कला म्हणते की थांब चांदेकर, तुझं आता खूप झालंय, तुला ना आता इतकी कडू कॉफी पाजणार ना मी की बस, परत तुझी कॉफीवरची वासनाच उडाली पाहिजे. आता त्यावेळी सरोज तिथे येते. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, माझं जरा काम होतं तुझ्याकडं. अद्वैत म्हणतो की हा बोल नाही, काय काम होतं. सरोजच्या हातामध्ये एक हार असतो आणि ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, हे आपलं सगळ्यात जुनं कलेक्शन आहे. जेव्हा तुझ्या पंजोबांनी पहिल्यांदा हा बिझनेस चालू केला, पहिल्यांदा चांदेकरांचा बिझनेस स्टार्ट केला, तेव्हा हा हार घडवला होता. आता ह्या हाराच्या डिझाईनमध्ये आपल्याला फक्त थोडे चेंज करायचे. अद्वैत म्हणतो की हो आई, मला वर्मा तसं बोलले होते, मी करून घेईल माझ्या पद्धतीने. मग अद्वैत लगेचच कलाला म्हणतो की ऐकलं ना तू आई काय म्हटली ते. तो कलाला सांगतो की आईने सांगितलंय ह्या हारावर डिझाईनचं काम करायचंय. सध्या डिझायनिंगचं काम तर तूच बघते, त्यामुळे या हाराची डिझाईन सुद्धा तुला करायची आहे, म्हणून हा हार सुद्धा तू तुझ्याकडेच ठेव. ऍक्च्युली ह्या हाराचे माझ्याकडे काही डॉक्युमेंटेड प्रिंट नाहीये, त्यामुळे हा हार समोर ठेवूनच आपल्याला डिझायनिंग करावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वेगवेगळ्या गोष्टी वापरून तुला हे डिझायनिंग करायचंय. आणि डिझाईन हे युनिक आणि परंपरागतच असलं पाहिजे. बघ आता या गोष्टीवर तुला नक्की काय सुचवता येईल याचाही विचार कर. म्हणजे आता नाही केलं तरी चालेल, थोडासा वेळ घे या गोष्टीसाठी, परंतु तुलाच हे करायचंय, त्यामुळे तूच विचार कर या सगळ्या गोष्टींचा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, हा हार खूप महागाचा आहे, खूप युनिक आहे आणि आता जर आपण याची मार्केट प्राइस कम्पेअर केली तर साधारणतः 20 ते 22 लाखांचा हा हार असेल. आता 20-22 लाखांचा हार आहे हे कळल्यावर नैनाचे कान लगेच टवकारतात आणि संगीताला सुद्धा धक्का बसतो की बापरे, एवढ्या महागाचा हार. अद्वैतने तो हार आता कलाकडे सोपवलेला असतो. कला सुद्धा तो हार घेते आणि कलाला आता त्यावर डिझायनिंग करायची असते. त्यावेळी नैनाचे कान मात्र टवकारलेले असतात. 22 लाखांचा हार म्हटल्यावर नैनाला आता काय करावं आणि काय नको असं झालेलं असतं. परंतु सरोजला मात्र अद्वैतचा खूप राग आलेला असतो, कारण सरोजने अद्वैतकडे तो हार दिलेला असतो, अद्वैतकडे सोपवलेला असतो. डिझायनिंगचं काम सुद्धा तिने अद्वैतला सांगितलेलं असतं, परंतु अद्वैतने मात्र ते काम कलाकडे सोपवलेलं असतं. आणि त्या एवढ्या मोठ्या परंपरागत हाराची आणि एवढा मोठा एक्सपेन्सिव्ह हार त्याने सहजपणे कलाकडे सोपवलेला असतो. या गोष्टीचा सरोजला राग आलेला असतो, पण सरोज काही बोलत नाही, कारण तिने ठरवलेलं असतं ना की काही बोलायचं नाही या दोघांमध्ये. कला तो हार डोळे भरून बघत असते. खरंच हार खूपच सुंदर असतो, त्यामुळे कला अद्वैतला म्हणते की खरंच छान आहे हार. नैनाच्या डोक्यात मात्र आता वेगवेगळे प्लॅन सुरू होतात. नैना विचार करत असते, अद्वैतने हा हार कलाच्या हाती सोपवलाय आणि अद्वैतने हा हार कलाला जपून ठेवायला सांगितलाय. नाही नैना, तुला आता काहीतरी करायलाच हवं.
एक गोष्ट लक्षात घे नैना, हा हार जर 22 लाखांचा असेल तर हा हार कलाच्या नाही तुझ्या जास्त गरजेचा आहे. तुझ्या गरजेला जास्त हा हार येणार आहे, तुला ह्याची जास्त गरज आहे. मला या हारामुळे सौरभचे पैसे देखील देता येतील आणि माझे सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यातले 10 लाख रुपये मी असे सौरभला देऊन टाकू शकते आणि सोबतच बाकीचे पैसे हे माझ्यासाठी मला खर्च करता येईल. कमॉन नैना, तुला कामाला लागावं लागेल. आता हा हार तुझा असला पाहिजे. नैनाचा डोळा आता कलाच्या हातात असलेल्या त्या 22 लाखांच्या हारावर असतो. तर इकडे सोहम त्याच्या पेंटिंगमध्ये बिझी असतो. त्यावेळी त्याला काजलची आठवण होते. मग लगेचच तो काजलला कॉल करतो आणि काजलला म्हणतो की हाय गुंडेश्वर. तेव्हा काजल म्हणते की अरे बापरे, तू मला कॉल केलायस. सोहम म्हणतो की गुंडेश्वर ऐक ना, मी तुला यासाठी कॉल केलाय कारण मला एक सॉलिड सुचलंय. सोहम म्हणतो की गुंडेश्वर अगं लग्न करण्याचं अजून एक कारण सुचलंय मला. त्यावर काजल म्हणते की काय मित्रा, तू काय डोक्यावर पडलायस का रे? अरे त्यापेक्षा ना तू एक काम कर, डोक्यावर पडण्यापेक्षा जरा चित्र काढ, तिथे तुझं मन रमतं. सोहम काजलला सांगत असतो की हे बघ, पेंटिंग काढल्यावर आपल्याला कसं शांत स्थिर वाटतं, त्याचप्रमाणे लग्न केल्यावर सुद्धा आपल्याला शांत आणि स्थिर वाटतं गुंडेश्वर. काजल म्हणते की मित्रा कसं आहे माहितीये का, आपल्याला मैत्रीमध्ये सुद्धा शांत आणि स्थिर वाटतं. असं काही नाहीये की त्यासाठी लग्नच करायला पाहिजे आणि उगाच काही करायचं ते लग्न वगैरे. त्यामुळे तू जे हे कारण सांगतोस ना ते मात्र आपल्याला अजिबातच पटत नाहीये. मला तुझी कारणच पटत नाही, त्यामुळे नेक्स्ट टाइम ना जरा चांगलं कारण दे. हे बघ, आपलं लग्न न करण्याची कारणच वेगळी आहे. हे बघ, आपलं लग्न झालं तर आपण आई बाबांना पोरके होणार. मग एकदा की मी माझ्या घरी निघून गेले की मग मात्र आई बाबा मला काही गोष्टी सांगणार नाही, मला त्यांचा त्रास कळणार नाही. मेन म्हणजे ते माझ्याकडून कुठल्याही प्रकारची मदतच घेणार नाही. आणि आपण स्वतः बघितलंय की आपले आई बाबा किती टेन्शनमध्ये असतात, त्यांच्या मागे किती सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी बघू शकत नाही. आई बाबांनी जर मला काही गोष्टी सांगितल्या नाही तर मला त्या कळणार कुठून. म्हणून आपण ठरवलंय की आपण लग्न करणारच नाहीये. सोहम काजलला म्हणतो की अगं काजल असं नाहीये ग. आता बघ, संगीता काकू आमच्याकडे येऊन राहतात की नाही आणि त्या किती कम्फर्टेबल आहेत अगं मग तसं आपल्यालाही करता येईल. त्यावेळी काजल म्हणते की आपल्याला म्हणजे? सोहम म्हणतो की अगं आपल्याला म्हणजे ते तू नाही का म्हणत आपल्याला मला आपल्याला असं. अगं त्यामुळे तुझी ती सवय आहे ना ती आपल्याला म्हणायची, ती मलाही लागून गेली आहे. मग काजल म्हणते की ठीक आहे. सोहम म्हणतो की अगं मला असं म्हणायचं होतं की तू ज्याच्याशी लग्न केलंस की नाही, ज्याच्याशी तू लग्न करणार आहेस ना त्याच्याकडे जाऊन तुझे आई बाबा राहू शकतात की. काजल म्हणते की काय तू डोक्यावर पडलायस का रे? आता मी माझ्या आई बाबांना बोलवलं आणि ते आले, असं कधी होणार आहे का? तुझं अगदी काही असतं हा, आणि मी तुला सांगितलंय ना यार आपल्याला लग्नच नाही करायचंय. काजल म्हणते की आता तुला शेवटचं सांगते हा, मी लग्न करणार नाहीये आणि असं म्हणून फोन ती ठेवून देते. बिचारा सोहम इकडं कोलमडलेला असतो. काजलने लग्न करावं, लग्नासाठी हा म्हणावं म्हणून त्याचे नाही ते प्रयत्न सुरू असतात. आता ही मुलगी लग्नच करायला तयार नाहीये, लग्न करायलाच नाही म्हणते, तर हिला मी लग्नाचं विचारू तरी कसं? सगळ्यात पहिल्यांदा सोहम पुढे हे चॅलेंज असतं की तिला लग्नासाठी तयार करणं आणि मग तिला प्रपोज करणं. परंतु आपली गुंडेश्वर लग्नासाठीच नाही म्हणत असते. त्यामुळे सोहम विचार करत असतो की आता ह्या मुलीला कसं समजवायचं. तर इकडे कला ही सोफ्यावर पडलेली असते. अद्वैत येतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर मला फ्रेश व्हायचंय रे. अद्वैत म्हणतो की मग फ्रेश व्हायचंय तर बाथरूम मध्ये जा, फ्रेश हो, मला काय सांगतेस? कला म्हणते की चांदेकर कारण मी तुला एक काम सांगणार आहे. अद्वैत कलाच्या जवळ येतो आणि म्हणतो की काय तू आणि मला आणि काम सांगणार आहेस? कोण आहेस? तू कोण आहेस, मी कोण आहे, जरा बोलताना थोडा तरी विचार करत जा. कला अद्वैतला म्हणते की नाही विचार करते मी, परंतु त्याआधी तू माझं काम कर. अद्वैत कलाला म्हणतो की हा आजकाल जरा जास्तच बोलायला लागलीये तू. हे बघ जास्त वगैरे बोलू नको हा. आणि ह्या अद्वैत चांदेकरला ऑर्डर अजिबात सोडायच्या नाही. तुला उपकारांची जाण नाही बरं का अजिबात. अरे आज मी तुझ्यासाठी एवढ्या पुरणपोळ्या बनवल्या, एवढं पुरणपोळीचं ताट मी तुझ्या समोर ठेवलं, अक्षरशः पंचपक्वान्न बनवले होते तुझ्यासाठी. मला फक्त तू रात्री म्हटला की मला काहीतरी इंटरेस्टिंग खायचं आहे म्हणून बघ सकाळी उठून तुझ्यासाठी मी पुरणपोळीचा घाट घातला, एवढी तुझ्यासाठी छान पुरणपोळी बनवली, तू पुरणपोळी खाऊन एवढा सॅटिस्फाईड झाला. आणि काय मी तर फक्त तुला एकदा म्हटले की अद्वैत माझं एक काम करशील का, तरी सुद्धा तू नाही म्हणतोयस. अद्वैत तिला म्हणतो की अगं पण तू ह्या सगळ्या गोष्टी मला काय सांगतेस? तू काय स्वतःला राजकन्या समजतेस का? म्हणजे काय तर तू मला ऑर्डर सोडणार आणि मी तुझ्या ऐकणार? मी काय तुझा नोकर वगैरे आहे का तुझ्या ऑर्डर ऐकायला?
कला अद्वैतला म्हणते की नाही चांदेकर, तू माझा नोकर नाही आहेस, तू माझा नवरा आहेस आणि मी तुझी बायको आहे, एवढंच. अद्वैत म्हणतो की पुन्हा हे नवरा बायकोचं नाटक तू चालू करू नकोस हा. त्या नवरा बायकोच्या नाटकाने मी अक्षरशः इरिटेट होतो. खरे तू किती बोर आहेस ग, एक नंबरची मतलबी आहेस तू खरंच. मग कला रागवते आणि अद्वैतला म्हणते की अरे वा, म्हणजे मी मतलबी आहे, मी स्वार्थी आहे, सगळं काही मी आणि मीच आहे ना. पण नाही, मी किती तुला मदत करते, लवकर तुला उठवते, तुझ्या सगळ्या गोष्टी जागेवर ठेवते, तुझ्यासाठी उठून पुरणपोळ्या बनवते, तुझ्या मनाचा विचार करते, ते मात्र कुठे गेलं, ते मात्र गेलं ना. म्हणजे बघ ना, तुझ्यासाठी एवढ्या तुझ्या आवडीच्या पुरणपोळ्या करा, तुझ्यासाठी मरमर करा, तुझ्यासाठी जेवण बनवा. एवढंच नाही तर फक्त तुझ्यासाठी बाहेरच काम नाही करायचं, रूममध्ये आल्यावर तुझे नखरे सहन करायचे, तुझी दादागिरी सहन करायची, तू दिलेल्या जागेमध्ये राहायचं, कारण तुझी रूम आहे ना बाबा, सगळे तुझे नखरे सहन करायचे. आणि बघ ना, म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा मी मतलबी आणि तू एकदम शहाणा. चांदेकर, मतलबी मी नाहीये, मतलबी तू आहेस, कळतंय का तुला. खरं तर ना, माझ्या आईला तुझं जरा जास्तच कौतुक आहे, म्हणून तू जास्त शेफारलाय. आता तर मी माझ्या आईला सांगणारच आहे की तुझा जावई किती मतलबी आहे आणि तो किती स्वार्थी आहे आणि तो कसा वागतो माझ्याशी. अद्वैत कलाला म्हणतो की जा, चल सांग, जा, तुला जे काही सांगायचं ना तुझ्या आईला सांग. मी सांगतो ना, तुझ्या आईला विश्वासच बसू शकत नाही या गोष्टीवर. हा 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 असं म्हणून तो हसतो. कला म्हणते की ठीक आहे, माझ्या आईला विश्वास बसणार नाही माझ्यावर, ही गोष्ट मलाही माहिती आहे, कारण माझ्या आईच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहेस ना तू. माझ्या आईला माझं काही चांगलं दिसतच नाही, तिला सगळं काही तुझंच चांगलं दिसतं. पण ठीक आहे, माझी आई माझं ऐकणार नाही म्हणून काय झालं, आबा आहेत की, मी आबांना जाऊन सांगते. का आबांना सांगायला जायला उठते तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की ऐक, नाही नाही नाही, एवढं सिरियस घ्यायची काही गरज नाही आहे तुला, बोल आता काय करू मी. तेव्हा कला म्हणते की हा 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 अशी हसणार नाहीये मी, कारण मला माणसांची कदर आहे. अद्वैत म्हणतो की बोल आता काय काम करायचंय. कला म्हणते की ऍक्च्युली ना मला फ्रेश व्हायचंय, त्यामुळे कपाटामधून जरा माझी साडी आणि टॉवेल काढून दे ना. अद्वैत म्हणतो की कोण मी तुला साडी आणि टॉवेल काढून द्यायचा. कला म्हणते की हो तूच, आता इथे तूच उभा आहेस ना, त्या दिवशी तर कपाटाला चिकटून उभा होता, दे मग काढून. अद्वैत आता कपाट उघडतो आणि कपाटातून तो आता साड्या काढत असतो. तर कलाला तो विचारतो की बोल कुठली साडी हवी आहे, कुठली साडी देऊ. तेव्हा कला म्हणते की तुला आवडेल ती दे चांदेकर. मग अद्वैत एक मरून कलरची साडी आता कलाच्या हातामध्ये ठेवतो आणि त्यावेळी कला म्हणते की अरे चांदेकर, तुला कसं काय कळलं, माझ्याही मनात हीच साडी होती अरे. अरे आपले विचार जुळले की, असं म्हणून कला हात पुढे करते. तर अद्वैतला वाटतं की टाळी द्यायची आहे, म्हणून अद्वैत कलाच्या हातावर टाळी देतो. कला म्हणते की चांदेकर, टाळ्या द्यायला नाही लावल्यात तुला, टॉवेल दे. अद्वैत चिडूनच तिला म्हणतो की मग तसं सांग ना, टॉवेल द्यायचा आहे म्हणून. आता अद्वैत जेव्हा साड्या काढत असतो, टॉवेल काढत असतो, त्यावेळी त्याचं लक्ष जातं हारावरती. कलाने तो हार खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेला असतो आणि असाच ठेवून दिलेला असतो. 22 लाखांचा हार अशा पद्धतीने ठेवल्याने आता अद्वैत चिडतो. अद्वैत कलाला म्हणतो की खरे हे सगळं काय आहे, एवढ्या महागाचा आणि एवढा युनिक हार आहे, तू कशा प्रकारे ठेवलायस तो. कला म्हणते की चांदेकर, अरे मी तर हार व्यवस्थित ठेवला होता रे, मला बघू दे हाराला काही झालंय का. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हाराला काही झालंय का, थांब मलाच बघू दे. मग कला आणि अद्वैत दोघंही हार बघत असतात. तर हाराचा एक पार्ट आता उडून बेडखाली जाऊन पडतो. हाराचे पेंडंट हे खाली पडलेलं असतं. तर अद्वैत कलाला म्हणतो की कशी आहेस ग तू, तुला एक हार साधा सांभाळायला दिला, तो सुद्धा तुझ्याच्याने सांभाळता येत नाहीये. कला म्हणते की गप्प बस, तुझ्यामुळे ते पेंडंट खाली पडलाय, तू कशाला हिसका दिलास हाराला. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप्प बस तू. कला म्हणते की तू गप्प बस, आता कुठे गेलाय ना ते मी शोधते, इथे जागेवर शांत बसून राहा. कला आता बेडच्या खाली वाकून बघत असते, पेंडंट शोधत असते. त्यावेळी अद्वैत देखील पेंडंट शोधत असतो आणि कलाला तो बोलतही असतो. कलाला तो म्हणत असतो की हे सगळं तुझ्या केअरलेस ॲटिट्यूडमुळे झाले हा खरे. कला म्हणते की माझ्या ॲटिट्यूडमुळे काही बोलू नकोस हा अद्वैत. अद्वैत म्हणतो की गप्प बस तू, तुझ्यामुळेच झालंय हे सगळं, मला काम करायला सांगतेस ना, आधी स्वतःची कामं स्वतः करायला शिक. कला म्हणते की अरे चांदेकर, मी तुला खरंच सांगतेय, मी तो बॉक्स व्यवस्थित ठेवला होता, आता ते पेंडंट कसं काय खाली पडलं मला नाही कळलं. अद्वैत म्हणतो की गप्प बस, सगळं करूनही मी काहीच केलं नाहीये असं दाखवणं पहिल्यांदा बंद कर हा खरे, तुझी ही सवयच आहे, सगळं करून बसते आणि मी काहीच केलं नाहीये असं सगळ्यांना सांगते. पहिल्यांदा तुझा हा ॲटिट्यूड बंद कर हा खरे, मला अजिबात आवडलेलं नाहीये हे. अगं तू किती केअरलेस वागू शकते, आता ही जर गोष्ट आबांना कळली ना तर आबा सुद्धा तुझ्यावर खूप रागवतील हा. तू अतिशय केअरलेस आहे आणि इरिस्पॉन्सिबल आहेस.
आता कला बेडच्या खाली ते पेंडंट शोधत असते आणि अद्वैतच्या बाजूला तिला ते पडलेलं दिसतं. कला अद्वैतला सांगते की चांदेकर, आता तू जसा आहेस ना तसाच थांब, अजिबातही हलू नको. त्यामुळे अद्वैत स्टॅच्यू बनवून आता तसाच थांबलेला असतो. कला पटकन जाते आणि ते बेड खाली असलेलं पेंडंट आता अलगदच काढून घेते. कलाला पेंडंट भेटलेलं असतं, परंतु अद्वैत मात्र अजूनही स्टॅच्यू बनवून बसलेला असतो. बघून कला म्हणते की चांदेकर अरे उठ, काय करतोयस तू हे? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं आता तूच तर म्हणाली ना असा थांब म्हणून, आता थांबलोय ना असा मी. कला म्हणते की सापडलाय आता पेंडंट, हो वरती आता उभा राहा. अद्वैत तिला म्हणतो की दाखव मला पेंडंट पहिल्यांदा. कला त्याला पेंडंट दाखवते. कला अद्वैतला म्हणते की हे बघ, हे पेंडंट घे, हा हार घे, हा बॉक्स घे. आता हे सगळं काही तू तुझ्या पद्धतीने तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीवर तुझ्या कपाटात ठेवून दे. हे बघ, मला ह्या गोष्टींची जबाबदारी नकोय, कारण कसं शेवटी मी केअरलेस आहे, इरिस्पॉन्सिबल आहेस, माझ्याकडनं कुठल्याही गोष्टी हरवू शकतात. माझा ॲटिट्यूड हा केअरलेस असल्यामुळे मला काय हे दागिने हा दागिना जपून ठेवता येणार नाही. त्यामुळे बेस्ट वे आहे की हा दागिना तू तुझ्याकडे व्यवस्थित ठेवून दे. उगाचच माझ्यावर ही जबाबदारी टाकू नकोस, त्यापेक्षा तुला जे काही करायचंय ना ते कर तू. अद्वैत कलाला म्हणतो की तुला नीट वागता येत नाही, तुला नीट बोलता येत नाही, तुला फक्त येतं ते भांडणं करता, नुसती माझ्याशी भांडतच असतेस तू. अद्वैत म्हणतो की तुला कळतं का, जरा थोड्या गोष्टींचं गांभीर्य ठेव. अगं हा किती लाखांचा हार आहे माहितीये का तुला? कला रागानेच त्याच्याकडे बघत असते. अद्वैत म्हणतो की जा ना आता, फ्रेश व्हायला चालली आहेस ना, जा बरं आता. मग कला आता रागानेच फ्रेश व्हायला निघून जाते. अद्वैत मग तो हार कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून देतो आणि कपाट लॉक करून घेतो. नंतर अद्वैत म्हणत असतो की नाही, आता मलाच काहीतरी करावं लागेल. इकडे नैना ही रूममध्ये असते. नैनाच्या डोक्यात आता हाराची हवा शिरलेली असते. सारखे तिच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात. नैना विचार करत असते की नाही, आता काहीही करू मला तो हार मिळायलाच हवा. जर तो हार माझ्या ताब्यात आला, जर तो हार मी मिळवला, तर माझे अर्ध्याहून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी सौरभचं तोंड गप्प करू शकते, सौरभला शांत बसवू शकते, म्हणजे ती कटकट माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. मला शॉपिंग करता येईल, मला जे हवं आहे ते घेता येईल. काहीही करू मला त्या हारावर डल्ला हा मारलाच पाहिजे, मला तो हार माझ्या ताब्यात घ्यायलाच पाहिजे. नैना या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तेवढ्यातच राहुल तिथे येतो. राहुल नैनाजवळ येतो आणि नैनाला म्हणतो की हाय बेब्स, कसला विचार करत होतीस? नैना म्हणते की विचार वगैरे नव्हते करत, मी नेल्सला शेप देत होते रे. त्यावेळी राहुल तिला म्हणतो की ठीक आहे, कर तुला काय करायचं ते. त्यामुळे राहुल आता फ्रेश होण्यासाठी जाणार असतो, म्हणून कपाट तो उघडतो. राहुल ज्यावेळी कपाट उघडतो नेमकी त्याच वेळी आता प्रेग्नन्सी रिपोर्ट हे खाली पडलेले असतात. हे प्रेग्नन्सी रिपोर्ट सौरभने हे चांदेकरांच्या घरी पाठवलेले असतात. तेच रिपोर्ट आता खाली पडलेले असतात आणि राहुल त्या रिपोर्ट्सकडे बघत असतो. नैनाला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. जर बाबा आता राहुलने हे रिपोर्ट्स बघितले तर राहुलला कळणार की मी प्रेग्नंट नाहीये म्हणून, कारण ते प्रेग्नन्सीचे खरे रिपोर्ट्स असतात, जे फक्त सौरभ आणि नैनालाच माहीत असतात. राहुल आता ते रिपोर्ट्स उचलतो आणि ते रिपोर्ट्स आता उघडून बघत असतो. त्यावेळी नैनाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता हे सगळं कसं थांबवायचं ते तिला कळतच नसतं. अद्वैत आता परेशान झालेला असतो, कारण कलाचा धर्मुसळेपणा त्याला माहीत असतो. ही कला 22 लाखांचा हार कसाही ठेवू शकते हे त्याला कळलेलं असतं. त्यामुळे आईने आपल्यावर ही जबाबदारी दिली आहे, त्यामुळे ही जबाबदारी आता नीट पेलली पाहिजे. म्हणून अद्वैत आता डायरेक्टली लॉकरच घेऊन येतो आणि त्या लॉकरमध्ये त्याने तो हार ठेवलेला असतो. बरं, लॉकरमध्ये हार ठेवताना त्या हारासाठी तो एक ट्रान्सपरंट बॉक्स सुद्धा घेऊन आलेला असतो. अद्वैत तो हार लॉकरमध्ये ठेवतो आणि त्या लॉकरचा जो पिन असतो, पासवर्ड असतो, तो कलाला दाखवत नाही. कलाला म्हणतो की ये इकडे. कला त्याच्याजवळ उभी राहते. अद्वैत आता त्या लॉकरवर हात ठेवतो. कलाला दिसू नये की पासवर्ड काय आहे, अशा अवस्थेमध्ये आता तो पासवर्ड देखील त्या लॉकरवर टाकतो. अद्वैत आता लॉकरमधून हार काढतो आणि कलाला सांगतो की हे बघ, हा ट्रान्सपरंट बॉक्स आहे. ट्रान्सपरंट बॉक्समधून हार आहे तसा दिसतोय, त्यामुळे हार बाहेर काढायची काही गरज नाहीये. तुला जे डिझायनिंग करायचंय ते डिझायनिंग आता असंच वरून करायचं. जे काही तुला डिझायनिंग करायचं असेल ते वरच्या वर करायचं, अजिबात हाराला हात लावायचा नाही. हाराला काही होता कामा नये असे इन्स्ट्रक्शन अद्वैत कलाला देत असतो. अद्वैतला म्हणते की चांदेकर, मी काय चोर आहे का? चोर असल्यासारखं काय बोलतो माझ्याशी? अद्वैत कलाला म्हणतो की मी म्हटलं का तुला चोर आहे म्हणून? मी तुला म्हटलं का तू चोर आहेस म्हणून? कला म्हणते की नाही, मी आरोपही सहन करून घेणार नाही, आधीच सांगते. हा,
कारण मी चोर नाहीच आहे. मी आधीपासून तुला सांगण्याचा प्रयत्न करतेय की तू मला जसा तो बॉक्स दिला होता तसाच्या तसा बॉक्स मी कपाटामध्ये ठेवला होता. तू तर माझं कधी ऐकशील. आता तू ऐकल्यावर तू अद्वैत चांदेकर कुठला ना, आणि तुला माझं ऐकायचंच नाहीये एवढं सांगण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा. अद्वैत म्हणतो की खरे, अगं तू आतापर्यंत कधी स्वतःची चूक कबूल केली आहे का? हे बघ, आता ते सगळं जाऊ दे. हा हार इथून पुढे लॉकरमध्येच राहणार आहे आणि ह्या ट्रान्सपरंट बॉक्समध्ये राहील. त्यामुळे जे काही तुला डिझायनिंग करायचंय ते वरच्यावर करायचं, अजिबात हाराला हात लावायचा नाही. अद्वैत आता हाराचा बॉक्स ओपन करतो, परंतु त्याचं पेंडंट तुटलेलं असतं. त्यामुळे तो कलाला म्हणतो की आता ह्या पेंडंटचं काय करायचं? कला म्हणते की एक काम कर, डिंक घे आणि डिंकाने ते पेंडंट चिपकव. अद्वैत म्हणतो की काय डोक्यावर वगैरे पडलीयस का ग तू? कला म्हणते की चांदेकर, डोक्यावर मी नाही रे, डोक्यावर तू पडलायस. सोन्या चांदीचे व्यापारी कोण आहे, तू की मी? तू लहानपणापासून या सगळ्या गोष्टी करतोय ना, मग दागिने चिकटवायचे कसे हे तुला माहित नाही का? आता हे पण तू माझ्याकडनं शिकणार का? आता एक काम कर, हुक अडकवून ठेव ना त्याला. उद्या वर्कशॉपमध्ये जा आणि चटका लावून घे, मग होईल पुन्हा पहिल्यासारखं. एवढं त्याच्यात विचार करण्यासारखं काय आहे? काय मोठा प्रॉब्लेम आहे का तो? चिकटवायचा तर आहे फक्त, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तेव्हा अद्वैत म्हणतो की जाऊ दे. कला म्हणते की काय जाऊ दे? अद्वैत म्हणतो की जाऊ दे ना, आता मी म्हटलं ना मी उद्या जाऊन करून घेईल हे सगळं. कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी तुला अजूनही सांगते, मला जर डिझायनिंग करायचं असेल तर त्या पेंडंटला आणि त्या हाराला मला हात लावावं लागणार आहे. चालणार आहे का तुला? नाहीतर बाबा, मी जर फक्त हात लावला तर त्यातलं सोनं वगैरे कमी व्हायचं. शेवटी तो हार किती लाखांचा आहे माहितीये का तुला? अद्वैत म्हणतो की गप्प बस, उगाच नाटकं करू नकोस आणि बोलून दाखवायची काही गरज नाहीये सारखं सारखं. आता तू काय हात न लावताच काम करणार आहेस का? कला म्हणते की नक्की ना बाबा, नाहीतर विचारलेलं बरं, नाहीतर तू कधीही फिरू शकतो, माहितीये मला. अद्वैत कलाला म्हणतो की बरं बघ आता. मग कला परत एकदा ते पेंडंट वगैरे हार वगैरे बघून घेते आणि व्यवस्थित त्या बॉक्समध्ये ठेवते. अद्वैत आता त्या बॉक्सचं झाकण सुद्धा तिला लावून देत नसतो आणि म्हणत असतो की थांब थांब, मी लावतो, तू नको लावूस. अद्वैत आता त्याच्याच हाताने तो हार घेतो आणि लॉकरमध्ये ठेवतो. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, तू अक्षरशः जगातलं 9वं आश्चर्य आहे बरं का. तुला कुठल्या गोष्टीशी कम्पेअरच नाही करू शकत आहे, म्हणजे तू कसा माणूस आहे ना, बापरे. त्यावेळी अद्वैत तिला म्हणतो की का मला कशाला कशाशी कम्पेअर करायचंय? तो हार आता लॉकरमध्ये ठेवतो, त्यानंतर पिन वगैरे टाकतो आणि दरवाजा बंद करून घेतो. कलाला अद्वैतचा खूप राग येत असतो. अद्वैतला ती म्हणत असते की हा कसा माणूस आहे, म्हणजे मी याला एवढं सांगतेय तरी सुद्धा हा माझ्यावर संशय घेतोय. तर होतं तर मग याने मला कशाला हार दिला, एवढं काय कौतुक हाराचं, असं कला म्हणत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. रात्री झोपण्याच्या वेळी नेहमीप्रमाणे कला आणि अद्वैतची भांडणं सुरू असतात. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की तू मला इरिटेट करू नकोस हा. कला म्हणते की हे बघ, तुला जर इरिटेट होत असेल आणि सहन होत नसेल तर एक काम कर, हेडफोन्स लाव. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, माझ्यासोबत रिस्पेक्टफुली बोलायचं, हे असं बोलणं मला अजिबात चालणार नाही. अद्वैत आणि कला निम्म्या रात्रीचे एवढे भांडत असतात की त्यांचा आवाज अक्षरशः बाहेर येत असतो. संगीता हा आवाज ऐकते आणि संगीता तो डोक्यालाच हात लावते की यांना काही रात्रीचा दिवस झालाय का, असे कसे भांडू शकतात हे रात्रीचे सुद्धा. तर संगीता रॉकेटला सांगते की रॉकेट, तुझे दाजी आणि तुझी कलाताई सारखे भांडत असतात. आता या दोघांचे भांडणं आपणच बंद केले पाहिजे. आता या दोघांना जवळ आणण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवं. अद्वैत आणि कला झोपलेले असतात. अद्वैत बडबडत असतो की काय माझ्या सगळ्या मूडची वाट लावून टाकली ह्या बाईने, असं अद्वैत म्हटल्यावर कला अति करते आणि म्हणते की नाही, आता ह्याची ना वाटच लावते मूडची अजून. अद्वैत चांगला झोपलेला असतो. तेव्हा कला साडीचा कोपऱ्या घेते आणि ती अद्वैतच्या कानामध्ये टाकते. अद्वैतला वळवळ होते, त्यामुळे अद्वैत म्हणतो की काय करतेस तू हे सगळं? कला त्याला म्हणत असते की लाईटचं बटन कोणाकडे आहे, तुझ्या साईडने आहे ना. कला म्हणते की चांदेकर, लाईट्स घालव पहिल्यांदा, मला झोप येत नाहीये. अद्वैत म्हणतो की लाईट्स तुला घालवायचे आहेत ना, मग घालव तुझ्या पद्धतीने. कला म्हणते की लाईट्स तुझ्या बाजूने आहेत ना, तुझ्या साईडने आहे ना लाईटचं बटन, मग तू घालव. तेव्हा अद्वैत म्हणतो की आय डोंट केअर, असं म्हणून अद्वैत अंगावरनं पांघरून घेतो, परंतु लाईट काही घालवत नाही, लाईट बंद करत नाही. त्यामुळे कला म्हणत असते की कसला माणूस आहे हा देवा. कलाला खूप इरिटेट होत असतं. तर मित्रांनो, आजच्या ह्या भागात इतकंच होतं. हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.